तर आज लवकर लवकर आवरून आम्ही निघालो होतो विठुरायाच्या दर्शनाला. सगळ्यात आधी हारफूल घेण्यासाठी गेलो. हारफूल घेतलं घरातल्या देवांसाठी सुद्धा आणि विठुरायासाठी सुद्धा. त्यानंतर गेलो होतो मंदिरामध्ये. आणि आज आम्ही सकाळ सकाळ लवकरच आलो होतो दर्शनासाठी, कारण स्वस्तिकच्या पप्पांना कामाला जायचं होतं म्हणून लवकर लवकर आवरून आलो होतो. आणि खूप जास्त गर्दीसुद्धा नव्हती, कारण सकाळी लवकर आलो होतो. तर दर्शन वगैरे खूप छान झालं. गेल्यानंतर लगेच स्वस्तिकच्या पप्पांनी विठुरायाला हार घातला, फुलं वाहिली, दर्शन घेतलं. त्यानंतर स्वस्तिकने सुद्धा दर्शन घेतलं. त्यानंतर मी सुद्धा पाया पडले आणि मंदिरामध्ये खूप छान वाटत होतं. मंदिराची सजावट सुद्धा खूपच भारी केली होती आणि खूप जास्त प्रसन्न आणि छान वाटत होतं. तर जास्त गर्दी सुद्धा नव्हती, कारण सकाळ सकाळ खूप जास्त गर्दी नसते, पण इथे दिवसभर खूप जास्त गर्दी होती. खूप जास्त लोक पण येतात इथं दर्शनासाठी. आणि आम्हाला खूपच जास्त जवळ आहे, जिथे आम्ही राहतो त्याच्या मागच हे मंदिर आहे. दर एकादशीला इथं खूप जास्त गर्दी होते. आम्ही लवकर आल्यामुळं आज आम्हाला खूप मस्त असं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही प्रसाद घेतला. प्रसाद घेतल्यानंतर तिथंच आम्ही थोड्या वेळ थांबलं, प्रसाद खाल्ला. त्यानंतर घरी निघालो. स्वस्तिकच्या पप्पांना जायचं होतं म्हणून थोडी घाई गडबडसुद्धा होती. पण सगळ्यात आधी पाईपलाईनला गेलो होतो, कारण स्वस्तिकचे शूट वगैरे करायचे होते. पण मंदिरातनं बाहेर आलो तर तो रुसून बसला होता, कारण त्याला अजून थोडं थांबायचं होतं मंदिरामध्ये. त्याला छान वाटत होतं खेळायला, तर आम्ही त्याला बळच घेऊन आलो होतो. त्यानंतर त्याला म्हटलं टाळ वगैरे वाजव, म्हणजे तुझं शूट काढता येईल, फोटो काढता येईल. पण तो असा रुसून बसला होता की ऐकतच नव्हता. त्याला बडबड कसं तरी म्हणून फोटो वगैरे काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याने काही तसे फोटो नाही काढू दिले खास. तरी पण थोडंफार शूट घेतलं त्याचं आणि तो खूपच भारी दिसत होता. तर सगळ्यांना पुन्हा एकदा एकादशीच्या खूप शुभेच्छा.